नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी। पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान यामध्ये मागील भागामध्ये आपण काय अभ्यासलेले आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊ। जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आरोग्य आणि शेती या क्षेत्रात प्रामुख्याने आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत। आरोग्याच्या क्षेत्रामध्ये अगदी गुणसूत्रांच्या किंवा जनुकांच्या रचनेमध्ये सुद्धा या जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार करणं आज शक्य झालेलं आहे। गुणसूत्रांच्या किंवा कुठल्याही जनुकांच्या रचनेत बदल झाल्यास विविध प्रकारच्या व्याधी आणि विकार आपल्याला होत असतात, यालाच जनुकीय आजार असे म्हणतात। क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे। आज जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्लोनिंगच्या मदतीने अगदी मेंढी म्हणजे एक सजीव तयार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्याचे ऑक्सिडीकरण करून असे प्रक्रिया केलेले सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते आणि त्यामुळे नद्यांमधील जलचरांचं संरक्षण केलं जातं। त्याचबरोबर कंपोस्ट खत निर्मितीमध्येही सूक्ष्म जीवाणूंचा वापर केला जातो। नवीन जैवतंत्र पद्धतीमध्ये अशा प्रकारे उपाययोजना, जैव कीटकनाशके, जैव खते, जैव संवेदके इत्यादींचा समावेश होतो। आपण थोडक्यात याची आता माहिती घेणार आहोत। तर जैव उपाययोजना म्हणजे काय? तर जैव उपाययोजना म्हणजेच फायटो रेमिडिएशन। आता फायटो रेमिडिएशन म्हणजे काय? तर बघा, फायटो म्हणजेच वनस्पती आणि रेमिडिशन म्हणजेच उपचार करणे, दुरुस्त करणे किंवा पुनर्प्राप्ती असं आपण याला म्हणू शकतो। अलीकडे आपण जर बघितलं तर शेती या विषयामध्ये किंवा शेती या घटकामध्ये जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जी प्रगती घडून आलेली आहे, त्याबरोबरच प्रदूषण ही एक महत्त्वाची पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ लागलेली आहे। कारण शेतीमधून लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी कीटकनाशके, खते, रासायनिक खते यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि त्यातूनच निर्माण होणारं प्रदूषण। तर मातीमध्ये ज्या वेळेला अशा प्रकारे कीटकनाशक, खते यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, त्यावेळेला जड धातूचं प्रदूषण म्हणजे जड धातू हे मातीमध्ये मिक्स होतात आणि त्या धातूंमुळे माती दूषित होणे हे प्रदूषण होतं। त्याचबरोबर त्याचाच परिणाम म्हणजेच वन्यजीव आणि मानवी जीवनावरही होतो। पारंपरिक अशा भौतिक आणि रासायनिक पद्धतींचा वापर करून या प्रदूषणाच्या समस्येचं निराकरण करणं हे खूप खर्चिक आहे। त्याचबरोबर यासाठी खूप वेळही लागणार आहे। परंतु फायटो रिमेडिएशन या पद्धतीने
मातीतून हे जड धातू आपण सहजपणे काढू शकतो. तर फायटो रिमेडिएशन म्हणजेच काय? जड धातूचे शोषण आणि वनस्पतींचे मूळ आणि जड धातू जे आहेत, हे जड धातू वनस्पतींच्या मुळामध्ये आणि खोडामध्ये जमा करणे. तर या तंत्रज्ञानाद्वारे वनस्पतींचा वापर करून सेंद्रिय आणि अजैविक पदार्थ दूषित क्षेत्रामधून काढले जाऊ शकतात. आता फायटो रेमेडिएशन हे तंत्रज्ञान धोकादायक अशी दूषित माती, हवा, पाणी इत्यादी स्वच्छ करण्यासाठी जिवंत वनस्पतींचा वापर करते. बघा, वनस्पतींच्या मार्फत, जसं सांगितलं मी, फायटो म्हणजे काय? तर वनस्पती, आणि या वनस्पतींचा वापर करून आपण माती, हवा, पाणी यांचं जे काही दूषित गोष्टी त्यामध्ये आहेत त्या नाहीशा करू शकतो. या चित्रात तुम्हाला दिसतंय बघा, वेगवेगळ्या याच्यामध्ये दूषित घटक जे आहेत, हे तंत्रज्ञान जे आहे, या वातावरणामध्ये जे काही दूषित पदार्थ येतात ते कमी करण्यासाठी या वनस्पतींचा वापर केला जातो. तर यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या क्रिया येतात? तर फायटोस्टॅबिलायझेशन या ठिकाणी दिसतंय तुम्हाला बघा. फायटोस्टॅबिलायझेशन म्हणजे या ठिकाणी मातीमध्ये, तर मातीमध्ये ज्या काही दूषित घटक असतील तर त्या बाजूला काढण्यासाठी किंवा त्या ठिकाणी स्टेबल करण्यासाठी यांचा, या वनस्पतींचा उपयोग केला जातो. म्हणजे वनस्पतींची मुळं त्यांना स्टॅबिलाइज करतात, त्यांना राखून ठेवतात. त्यानंतर फायटोग्रेडेशन, या ठिकाणी सेंद्रिय दूषित घटक जे आहेत, हे जे हानिकारक पदार्थ असतील त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी हे फायटोडिग्रेडेशनचा सहाय्याने त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर फायटोव्होलेटायझेशन, यामध्ये दूषित पदार्थ वनस्पतींच्या आत एका वायुरूप अवस्थेमध्ये रूपांतरित होतात आणि मग ते बाष्पीभवन प्रक्रियेद्वारे बाहेर सोडले जातात. आणि फायटो एक्स्ट्रॅक्शन म्हणजेच या ठिकाणी वनस्पती वरील पृष्ठभागामध्ये दूषित पदार्थ साठवून ठेवण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे फायटो रिमेडिएशन तंत्रज्ञानाने माती, हवा आणि पाणी हे स्वच्छ करण्यासाठी जिवंत वनस्पतींचा वापर केला जातो. तर फायटो रिमेडिएशन, त्याचप्रमाणे बायो रिमेडिएशन केलं जातं. म्हणजे समुद्रातून जाणाऱ्या एखाद्या तेलाच्या जहाजाला अपघात झाल्यास जे तेल समुद्राच्या पाण्यात मिसळतं आणि त्यामुळे सागरी जीवसृष्टीवर जो परिणाम होतो तो परिणाम कमी करण्यासाठी काही जीवाणूंचा वापर केला जातो आणि या जीवाणूंच्या सहाय्याने जे हे जीवाणू हे तेल शोषून घेतात आणि त्यामुळे समुद्रातील पाणी जे आहे ते स्वच्छ करण्यासाठी, तेल नाहीसं करण्यासाठी या जीवाणूंचा उपयोग केला जातो. त्यानंतर औद्योगिक सांडपाण्यातून जे काही दूषित घटक बाहेर पडतात तर ते दूषित घटक सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने त्या पाण्यातील धातू जमा करून अपायकारक धातू नंतर वेगळे करता येऊ शकतात आणि अशा प्रकारे हे धातू वेगळे केल्याने पाण्याचे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. आता जैव उपाययोजनेची काही उदाहरणे बघा. सुडोमोनास हे जीवाणू जे आहेत हे प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. तर हे जीवाणू आहेत, हे पाणी आणि जमीन यातील तेलासारखी तसंच हायड्रोकार्बन सारखी प्रदूषक जी आहेत ती वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. त्यानंतर टेरिस व्हिटाटा ही नेचे जातीतील एक वनस्पती आहे. ही वनस्पती जमिनीमध्ये असणारं आर्सेनिक हा धातू जो आहे, हा विषारी एक धातू आहे, हा आर्सेनिक धातू शोषून घेण्यास मदत करते. त्यानंतर मोहरी,
जनुकीय दृष्ट्या उन्नत अशी मोहरीची एक जात ही सेलेनियम खनिज जमिनीतील सेलेनियम हे खनिज जर मिक्स झालं असेल तर ते शोषून घेण्यास मदत करते. सूर्यफूल सूर्यफूल हे युरेनियम आणि आर्सेनिक शोषून घेऊ शकते. तर ही झाली जैव उपाययोजनेची काही उदाहरणे. त्याचबरोबर अजून काही उदाहरणं आपण बघूया. डिनोकोकस रेडिओडरन्स हे जे जीवाणू आहेत हे किरणोत्सार प्रतिकारक असे जीवाणू आहेत. त्यांच्यामध्ये काही जनुकीय बदल केले आहेत आणि त्यांच्या सहाय्याने अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. त्यानंतर अल्फाल्फा गवत, तीनपाती गवत आणि राय गवत यासारख्या गवतांचा उपयोग हा वनस्पती द्वारा विविध उपाययोजनेसाठी केला जातो. तर अशा प्रकारे वनस्पतींच्या सहाय्याने माती, जमीन आणि पाणी यातील प्रदूषण कमी करण्यासाठी या वनस्पतींचा जिवंत वनस्पतींचा उपयोग केला जातो. त्यानंतर अन्न जैवतंत्र आपण मागील भागामध्ये मागच्या पाठामध्ये बघितलेलं आहे. पाव, चीज, बटर, बियर, दही यासारख्या अन्न पदार्थांची निर्मिती ही सूक्ष्मजीवांच्या मदतीने केली जाते. तर जैव तंत्रज्ञानाचा अजून एक उपयोग म्हणजेच मोठ्या प्रमाणावर केला जातो तो म्हणजे गुन्हे निदान शास्त्रामध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग. तो कशा प्रकारे केला जातो तर डीएनए फिंगरप्रिंटिंग. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या हाताचे ठसे हे निरनिराळे आणि ठराविकच असतात. बघा, आधार कार्डसाठी काय घेतलेलं आहे? आपल्या हाताचे ठसे. तर कोणत्याही दोन व्यक्तींच्या हाताचे ठसे हे सारखे असू शकत नाहीत. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीच्या या हाताच्या ठस्यावरून त्या व्यक्तीची ओळख पटविणे शक्य होते. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या डीएनए रेणूतील न्यूक्लियोटाइडची रचना ही ठराविकच असते आणि म्हणूनच कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध डीएनए वरून त्या व्यक्तीची ओळख पटविणे शक्य होते. या पद्धतीला डीएनए फिंगरप्रिंटिंग असे म्हणतात. बघा, हाताचे ठसे हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, युनिक असतात. आता या तंत्राचा मुख्य वापर हा गुन्हे निदान शास्त्रामध्ये केला जातो. कारण या ठिकाणी असणारे हे जे हाताचे ठसे आहेत, ही जी रचना आहे ही त्या डीएनएतील न्यूक्लियोटाइड रचनेवर अवलंबून असते. आणि या तंत्राचा हा मुख्य वापर फॉरेन्सिक सायन्स म्हणजेच गुन्हे निदान शास्त्रामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे बालकाच्या अचूक पालकांची ओळख पटवण्यासाठी आई, वडील आणि बालक या तिघांच्याही डीएनएच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. तर थोडक्यात डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये जैव तंत्रज्ञानाचं खूप महत्व आहे. त्यानंतर आपण येणार आहोत कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा जैव तंत्रज्ञानाचा खूप मोठा उपयोग झालेला आहे. या कृषी विकासातील जैव तंत्रज्ञानामुळे असलेले हे महत्वाचे टप्पे बघा वेगवेगळे आहेत. हरित क्रांती, धवल क्रांती, नील क्रांती, पीत क्रांती, लाल क्रांती, रजत क्रांती, सुवर्ण क्रांती आणि गोल क्रांती. तर हरित क्रांती म्हणजे अन्नधान्य उत्पादन, धवल क्रांती म्हणजेच दूध उत्पादनात वाढ, नील क्रांती मत्स्योत्पादनात वाढ, पीत क्रांती म्हणजेच तेलबिया, लाल क्रांती म्हणजे मांस उत्पादन,
रजत क्रांती अंडी उत्पादन, सुवर्ण क्रांती फळ उत्पादन आणि गोल क्रांती म्हणजे बटाटा उत्पादन. आता हरित क्रांती. हरित क्रांती म्हणजेच काय? ग्रीन रिव्होल्यूशन. आता या हरित क्रांतीमध्ये कशा प्रकारे जैवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो याबाबत आपण माहिती घेतलेली आहे. थोडंसं अजून आपण जाणून घेऊया. तर विविध पद्धती वापरून कमी शेत जमिनीत जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याच्या पद्धतीला हरित क्रांती असे म्हणतात. A large increase in food production in developed and developing countries achieved by using modern agricultural techniques. ट्रॅक्टर, पाणी पुरवठा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या पद्धती, संकरित बियाणे यासारख्या पद्धतींचा उपयोग करून गहू, तांदूळ यांची सुधारित अशी जात म्हणजेच बियाणं तयार केलं गेलं. खते व कीटकनाशकांचा योग्य वापर आणि व्यवस्थापन या सर्व गोष्टींमुळे अन्नधान्यामध्ये वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमारीतून वाचू शकली. तर थोडक्यात हरित क्रांती म्हणजेच धान्योत्पादनात होणारी वाढ. तर हरित क्रांती म्हणजेच धान्योत्पादनात झालेली वाढ. भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे आहेत. तसेच अमेरिकेमध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी हरित क्रांती घडवून आणली. हरित क्रांतीच्या अगोदर आपल्या देशात या अफाट लोकसंख्येला पुरवठा येईल इतके अन्नधान्य उपलब्ध नव्हते. परंतु आज आपण या हरित क्रांतीच्या सहाय्याने उपलब्ध जे पिकं आहेत ही पिकं आपल्या लोकसंख्येला पुरवून आपण ती निर्यातही करू शकत आहोत. आता यासाठी अशा प्रकारे हे नवीन नवीन संशोधन करण्यासाठी विविध संशोधन संस्था आहेत. त्यापैकी सगळ्यात पहिली आहे भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली. तर शेतीविषयी संशोधन करणारी भारतातील ही एक प्रमुख संस्था आहे. आयकार इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, भारतीय कृषी अनुसंधान संस्था आणि ही संस्था पुसा इन्स्टिट्यूट या नावाने किंवा IARI या अध्याक्षराने ओळखली जाते. पुढची दुसरी आहे लिंबू वर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. तर या संस्थेने नागपुरी संत्र्याची नवी बियाणं जे आहे ते शोधून काढलेलं आहे. पुढची आहे राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर. या ठिकाणी ही संस्था आहे आणि डाळिंबाविषयी अधिक संशोधन करून गुणवत्तापूर्ण अशी डाळिंब या ठिकाणी कशा प्रकारे निर्माण करता येईल याविषयी संशोधन केलं जातं. भारतीय विज्ञान संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही एक संस्था आहे. तर अशा प्रकारे या विविध संस्थांमध्ये विविध पिकांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाच्या माध्यमातून निर्माण केल्या जातात आणि त्या आधारे गुणवत्तापूर्ण अशी फळं पिकं उपलब्ध होऊ शकतात. पुढचा कृषी विकासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे श्वेत क्रांती, व्हाईट रिव्होल्यूशन. आता व्हाईट रिव्होल्यूशन म्हणजेच काय? दुग्ध उत्पादनात झालेली वाढ. तर श्वेत क्रांती ही भारत सरकारने 1970 साली भारतातील गरीब शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक उचललेलं पाऊल आहे. काही वर्षापूर्वी आपल्या देशात दुधाचा आणि दुग्धोत्पादनाचा तुटवडा भासत असे. काही भागामध्ये हे दूध मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतं, परंतु ते देशातल्या इतर ग्राहकांपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. त्यासाठी डॉक्टर वर्गीस कुरियन
त्यांना फादर ऑफ द व्हाईट रिव्होल्यूशन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. त्यांनी ऑपरेशन फ्लड या नावाने ओळखली जाणारी ही भारतातील श्वेतक्रांती 1970च्या दशकात सुरू केली आणि जणू त्यांनी ही दूध गंगा सुरू केली आणि त्यासाठी त्यांनी जैवतंत्रज्ञानाची मदत घेतली. डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारतातील श्वेतक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी आणंद या ठिकाणी गुजरात राज्यातील आणंद येथे यांनी ही दुग्धोत्पादनाची चळवळ सुरू केली आणि या ठिकाणी मिल्क ग्रिड तयार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. दुग्धजन्य पदार्थ व दूध यांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे, नव्या उत्पादनांचा शोध आणि दुग्धजन्य पदार्थांचे योग्य परिरक्षण करणे यासारख्या पद्धती त्यांनी अवलंबल्या आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी भारताला एक त्यांनी बनवलं आणि म्हणूनच भारताची ही एक श्वेतक्रांती असं म्हणतात. त्यामुळे दूध व्यापारी आणि व्यापाऱ्यांचा गैरव्यवहार कमी होण्यास मदत झाली. अमूल म्हणजेच आनंद मिल्क युनियन लिमिटेड हे नाव आज आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलं जातं. पुढचा टप्पा आहे नील क्रांती म्हणजेच ब्ल्यू रिव्होल्यूशन. आता नील क्रांती म्हणजेच मत्स्य शेतीच्या माध्यमातून सागरी आणि गोड्या पाण्यातील खाद्य प्रजातींची कृत्रिमरित्या पैदास करणे म्हणजेच नील क्रांती होय. भारत सरकारने नील क्रांती मिशन 2016 NKM 16 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायास अधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केलेले आहेत. तर ब्ल्यू रिव्होल्यूशन तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोड्या पाण्यातील आणि सागरी पाण्यातील मासे त्याची प्रजाती वेगवेगळ्या प्रजाती घेऊन त्यांची पैदास केली जाते. तर नील क्रांती म्हणजेच पाण्याचा वापर करून उपयोगी अशा माशांची किंवा जीवांची निर्मिती करणे. तर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर अरुण कृष्णनन हे निळ्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. तर नील क्रांती म्हणजेच मत्स्य शेतीच्या माध्यमातून विविध प्रजातींची कृत्रिमरित्या पैदास करणे. तर यामध्ये देशाची आर्थिक समृद्धी आणि मच्छीमार शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी साध्य केली जाते आणि त्यासाठी जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मत्स्य विकासासाठी उपयुक्त अशा जलस्रोतांचा पूर्णपणे संभाव्य वापर करून त्यांची अन्न आणि पोषण सुरक्षा त्याच्यामध्ये होणारं योगदान यावर अभ्यास केला जातो. आणि यामुळेच रोहू, कटला हे गोड्या पाण्यातील मासे तसेच कोळंबी, शेवंड यासारखे खाऱ्या पाण्यातील उत्पादनं ही आज मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ लागलेली आहेत. आता जैव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध प्रकारची खतं सुद्धा निर्माण केलेली आहेत. खतांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, सेंद्रिय आणि रासायनिक. हरित क्रांती झाली आणि हरित क्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जास्त उत्पादन घेण्यासाठी या खतांचा वापर केला जाऊ लागला आणि त्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक ही 2 प्रकारची खतं वापरली जाऊ लागली. सेंद्रिय खते म्हणजेच काय तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. तर या खतांच्या वापराने जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर ह्युमस निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा थर निर्माण होतो, कारण जमिनीचा थर तयार होण्यास हजारो वर्ष लागतात. आणि इनऑर्गॅनिक म्हणजेच रासायनिक खते जी आहेत
या रासायनिक खतांच्या वापराने जमिनी या नापीक होतात आणि म्हणून आज सेंद्रिय खत जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागलेली आहेत. आता सेंद्रिय खते म्हणजे कोणती? तर गांडूळ खत. तर या खतामध्ये गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ म्हणजेच ओला कचरा, अनेक अशा उपयुक्त जीवाणूंचा समावेश यामध्ये असतो आणि त्यातून हे गांडूळ खत तयार होतं. त्यानंतर माशाचे खत. समुद्रकिनारी वाया गेलेले जे मासे आहेत त्यांच्या अवशेषांपासून जे खत तयार होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्फुरद आणि पोटॅश, नत्र यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. त्यानंतर खाटीकखान्याचे खत. जनावरांचं रक्त किंवा जनावरांचे काही अवशेष आहेत त्यापासून जे खत बनवलं जातं त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणात असते. तर सेंद्रिय खते म्हणजेच ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स यांच्यामधून नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे आवश्यक जे घटक आहेत, पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले हे घटक पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. तर बघा, हे आहेत ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. राख, हाडांपासून तयार केलेलं खत, वर्मी कंपोस्ट, कंपोस्ट, कुक्कुटपालनातून पोल्ट्री लिटर, मॅन्युअर या सगळ्यातून ही खतं तयार होतात. त्यामुळे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर नायट्रोजन ग्रीन्स अप प्लांट्स, प्रथिनं पुरवतात. फॉस्फरस रिचेस डाऊन टू द रूट्स अँड हेल्प प्रोड्यूस ब्लूम्स. मुळांना फॉस्फरसमुळे त्यांचं पोषण होतं आणि पोटॅशियम जे आहे हे झाडाच्या पूर्ण वाढीसाठी उपयुक्त ठरतं. कीटकनाशके, इन्सेक्टिसाइड्स किंवा कीडनाशके. तर कीटकनाशके ही कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाणारी रसायने आहेत. वनस्पती आणि पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती किंवा रोगाचा होणारा प्रादुर्भाव टाळू शकण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. तर DDT, त्यानंतर मेलॅथिऑन, क्लोरोपायरिफॉस अशी ही कीटकनाशक जी आहेत ही मात्र वनस्पतींसाठी तसंच प्राण्यांसाठी आणि मानवी आरोग्यासाठी सुद्धा घातक ठरू लागलेली आहेत. आणि त्यासाठी आपण आता परत कुठे वळत आहोत? तर बायो प्रॉडक्ट्स, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स. तर थोडक्यात आपल्या वसुंधरेचं रक्षण करण्यासाठी आपल्याला पुन्हा बायो प्रॉडक्ट्स म्हणजेच जैव उत्पादनाकडे वळणं भाग आहे. तर कीटकनाशके ही कीटकांना मारण्यासाठी, होणारं नुकसान कमी करण्यासाठी तयार केली जातात. परंतु काही वेळेला या कीटकनाशकांमुळे मज्जासंस्थेत व्यत्यय येणे, वेगवेगळे विकार होणे यासारखे आजार, विकार संभवतात आणि म्हणून आज पुन्हा आपण या बायो प्रॉडक्ट्सकडे, जैव खतांकडे किंवा जैव प्रॉडक्ट्स जे आहेत, जैव उत्पादनं जी आहेत त्यांच्याकडे वळू लागलेलो आहोत. आणि म्हणूनच आज आपण सेंद्रिय शेतीकडे वळत चाललेलो आहोत. तर सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग. आज आपण ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सच्या मागणीचा जास्त आग्रह धरतो, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सचा उपयोग करतो. त्याची मागणी आज दिवसेंदिवस वाढत आहे. तर सेंद्रिय शेती म्हणजेच काय? तर नैसर्गिक पदार्थ वापरून केलेली शेती होय. आणि यात वनस्पती व प्राणी यांच्यापासून मिळणाऱ्या खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने रासायनिक खतांचा आणि रासायनिक कीटकनाशकांचा पूर्णपणे प्रतिबंध करून कसदार अशा देशी वाणांच्या वापराने नैसर्गिक समतोल राखून पर्यावरणपूरक शेती केली जाते. यामुळे जमिनीतील पोषक तत्वे टिकून राहण्यास मदत होते.
तसंच शेतीमध्ये उगवलेलं धान्य हे कसदार असते, चवीलाही ते उत्तम असते. तर सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग. पुढचं आहे मधुमक्षिका पालन, एपिकल्चर. आता एपिकल्चर हा शब्द API या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. यामध्ये प्रामुख्याने मधमाशांचं पालन केलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते. आता मधमाशांच्या पोळ्यापासून आपल्याला मध मिळतं, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मेण सुद्धा मिळू शकतं. तर आधुनिक वैज्ञानिक आणि व्यावसायिक पद्धतींचा वापर करून मध आणि मधमाशांच्या पोळ्यापासून निर्माण होणारं मेण याच्या निर्मितीसाठी एपिकल्चर हे वापरलं जातं. औषधी वनस्पतींची लागवड. आपल्या भारतात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळून येते आणि प्राचीन काळापासून या वनस्पतींचा, या जैवविविधतेचा वापर आपण करत आलेलो आहोत. अगदी आयुर्वेदामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींपासून तयार केलेले काढे, मुळं, पाने, फांद्या या प्रत्येक झाडाच्या अवयवापासून तयार केलेली वेगवेगळी औषधं याचा वापर वेगवेगळ्या आजारांवर केला जातो. तर विविध प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी आणि उद्योगाला दर्जेदार कच्चा माल पुरवठा व्हावा यासाठी जमिनीवर अनेक औषधी वनस्पतींची लागवड करणं आवश्यक आहे. आणि अशाच प्रकारे आज जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने औषधी वनस्पतींची लागवड करून या वनस्पतींच्या प्रजातींचं संवर्धन आपण यशस्वीपणे करू शकलेलो आहोत. तर बघा, या वेगवेगळ्या औषधी वनस्पती. तर नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्त करणारा असा आयुर्वेदाचा वारसा आपल्या भारताकडे आहे. भारतात औषधी वनस्पतींच्या सुमारे 2000 एवढ्या जाती आढळतात आणि त्यापासून मिळणारे घटक मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात. या आहेत वेगवेगळ्या औषधी वनस्पती: ज्येष्ठमध, अश्वगंध, हळद, आलं, गुळवेल, एरंड, काळे चिराईत, ओवा, पुदिना, एरंड, चंदन, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर या सगळ्या औषधी वनस्पतींच्या प्रत्येक अवयवाचा आज आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो. फळ प्रक्रिया उद्योग. फळापासून बनविलेली अनेक प्रकारची उत्पादनं आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो. तर चॉकलेट, सरबते, जाम, जेली असे अनेकविध स्वादिष्ट पदार्थ या फळांवर प्रक्रिया करून तयार केले जातात. आणि फळ हा नाशिवंत माल आहे, परंतु त्यावर प्रक्रिया करून तो वर्षभर वापरता येऊ शकेल अशा विविध प्रकारामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे अशा विविध प्रकारे ही फळं टिकवली जातात आणि त्याचा संपूर्ण किंवा पुढील काळामध्ये वर्षभर, अजून पुढे काही कालावधीपर्यंत याचा उपयोग केला जाऊ शकतो. तर थोडक्यात आपण आज काय शिकलो बघा. जैवतंत्रज्ञान. या जैवतंत्रज्ञानाचे नेमके फायदे कोणकोणत्या क्षेत्रात आहेत हे आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. एक नजर टाकूया. सगळ्यात पहिला घटक म्हणजेच कृषी उत्पादनात वाढ. जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. त्याची गुणवत्ता, विविध प्रकार, विविध प्रजाती या आपण निर्माण करू शकलेलो आहोत. पशुसंवर्धन. जास्त उत्पादन मिळणं, गुणवत्ता सुधारणं हे शक्य झालेलं आहे. मानवी आरोग्य. मानवी आरोग्याच्या दृष्टीने जैवतंत्रज्ञान हे एक आपल्याला वरदानच ठरलेलं आहे. लसी आणि खाद्य लसी. DNA फिंगरप्रिंटिंग. याचा DNA फिंगरप्रिंटिंगचा
गुन्हे निदान शास्त्रामध्ये उपयोग केला जातो. त्यानंतर जनुकीय उपचारामध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. पर्यावरणासाठी उपचार जे आहेत म्हणजे जिवंत वनस्पतींचा वापर करून पर्यावरण आपण जे दूषित होत आहेत त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ शकतो. आणि नवीन पिकांची वाढी, संकरित बियाणे यामुळे सुद्धा कृषी उत्पादनात वाढ होऊ शकते. तर अशा प्रकारे जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण आज संपूर्ण मानवी आरोग्य आणि त्याचबरोबर पर्यावरण, कृषी या सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करू शकलेलो आहोत. तर आता आपण इथेच थांबणार आहोत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.